कोकणाच्या विकासात नारायण राणेंचं मोठं योगदान, खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। नारायण राणेंच्या निवृत्तीच्या संकेतावर प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरात एमआयएम समर्थकांकडून प्रचार रॅलीत नोटांची उधळण, प्रचार रॅलीचा व्हिडिओ व्हायरल, निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप। उद्धव ठाकरेंच्या अहंकारानं सर्व गमावलं, आता भावाच्या दारात याचना घेऊन जावं लागलं, भाजप आमदार राम कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका। पुण्यात प्रभाग क्रमांक 22 मध्ये 2 भाजप उमेदवारांमध्ये वाद, महिला उमेदवाराच्या भावाच्या वक्तव्यावरून दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले। महायुतीच्या बिनविरोध विजयावर विरोधक ओरडतायत, विजयामुळे आमच्या नावानं ओरडणं हा पोरकटपणा, भाजप प्रवक्ते राम कुलकर्णींचा विरोधकांना टोला। छत्रपती संभाजीनगरात 10 जानेवारीला उद्धव ठाकरेंची सभा, सभेचा पहिला टीजर रिलीज। जिंदगी में एक ही उसूल रखना, यारी में गद्दारी नहीं, गद्दारों से यारी नहीं, लातूरच्या प्रचार सभेत अमित देशमुखांचा विरोधकांवर निशाणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज ठाण्यात रोड शो, बालेकिल्ला वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे मैदानात। मनसेकडून निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र, प्रभाग क्रमांक 16, 17, 18च्या आरोप वृषाली पाटलांवर कारवाई करावी अशी मागणी। ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत गंभीर, पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या ठाण्यातील घरी आणतात, ठाण्यातल्या प्रकारानंतर कोर्टात जाणं हा एकमेव पर्याय, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। बंडखोरांवर कारवाई होईल, शिवसेना मनसेच्या बंडखोरांना जनता मतदान करणार नाही, तुम्ही आमचा पक्ष चिन्ह चोरलं तरी आम्ही लढतोय, खासदार संजय राऊतांचं विधान। महानगरपालिका निवडणुकीत भाजपच एक नंबर राहणार, आमचं प्रेम परळीपुरतं, पुन्हा आम्ही एकमेकांच्या विरोधात राहू, धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत पंकजा मुंडेंची मिश्कील प्रतिक्रिया। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा आज एकत्र दौरा, शिवडी आणि लालबागमध्ये एकत्र दौरा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, भास्कर जाधव यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश। अमित ठाकरे देखील आज मुंबईत शाखांना भेटी देणार, मनसेसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखांना देणार भेट। नागपुरात निवडणूक प्रचार जोमात, पण प्रशासन ढिसाळ, उमेदवारांची ऑनलाईन माहितीच उपलब्ध नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज अहिल्यानगर दौऱ्यावर, भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ। अमरावती महानगरपालिकेच्या 87 नगरसेवकांसाठी 661 उमेदवार मैदानात, साईनगरात भाजप विरुद्ध युवा स्वाभिमान पक्षात लढत। बिनविरोध उमेदवारांविरोधात मनसेची हायकोर्टात धाव, दबावामुळे अनेक उमेदवारांचे अर्ज मागे, मनसेचा आरोप। भाजपकडून एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट, तर काँग्रेसकडून 11 मुस्लिम उमेदवार, एमआयएमचे सर्व 17 उमेदवार मुस्लिम समाजाचे। महापालिका निवडणूक रणधुमाळी, मनसे 101 ठिकाणी भाजप उमेदवारांविरोधात, तर 83 ठिकाणी मनसे शिंदेंच्या उमेदवारांविरोधात। मुख्यमंत्र्यांच्या सभेत ग्रामीण भागातून गर्दी जमवली गेली, यावर्षी 20 ते 25च्या वर भाजपचे नगरसेवक निवडून येणार नाहीत, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची टीका। अमरावतीत भाजपच्या नवनीत राणांनी फोडला रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ, भाजप उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात नवनीत राणांचा खुलेआम प्रचार। पुणे पालिका निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांना चिन्हांचं वाटप, 277 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। पुणे पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षातूनच आव्हान, प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील 3 तगडे उमेदवार रिंगणात। नांदेड पालिकेसाठी भाजपनं कंबर कसली, आज न्यायालयात मुख्यमंत्र्यांची तसेच पंकजा मुंडेंची प्रचार सभा। पुण्यात आज मुख्यमंत्र्यांच्या 2 प्रचार सभा, सायंकाळी 4 वाजता येरवडा, तर रात्री 8 वाजता कात्रज चौकात सभा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुणे शहर प्रभारी अध्यक्षपदी श्रीकांत पाटील यांची नियुक्ती, पुणे शहर निवडणूक समन्वयकपदी विशाल तांबे यांची नियुक्ती। इंदापुरात भिगवण बस स्थानकाचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते शुभारंभ, बस स्थानकासह 22 कोटी 15 लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ। वर्ध्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅबलेटचं वितरण, महाज्योतीच्या सोबतीनं विद्यार्थ्यांनी चांगलं आयुष्य घडवावं, पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचं विद्यार्थ्यांना आवाहन। वर्धा तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा, पाणी टंचाई निवारणाचे प्रस्ताव आराखड्याप्रमाणे वेळेत सादर करा, पंकज भोयर यांच्या सूचना। आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही म्हणत, मुंबई महादेवचा उल्लेख, एक्सपोस्ट करत नितेश राणे यांचा ठाकरेंना प्रत्यक्ष टोला।
वसई विरारमध्ये गेली 15 ते 20 वर्ष विकासाऐवजी मक्तेदारी, महापालिकेकडे दूध देणारी गाय म्हणून पाहिलं गेलं. भाजप नेत्या पूनम महाजन यांची हितेंद्र ठाकूर यांच्यावर जोरदार टीका. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा झटका, प्रभाग 58च्या महिला अध्यक्ष गायत्री वाघचौडे भाजपात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.